स्वतःच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलू. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा. तुम्ही इथं देवीचं दर्शन घ्यायला आला, अनोळखी व्यक्तींशी बोलायला नाही. या स्वतःचं घर बांधतील, आपल्याला वास्तुशांतीला बोलावतील. तो दिवस आस्था गाळ्यात कधी उजाडला नाही आणि ह्यापुढे कधी होईल असं मला वाटत. ताई, खरं तर भावनाच्या लग्नाची पत्रिका दिली होती तुम्ही. तुमच्या या भावा बहिणीच्या अडीमुळे येता नाही आलं मला. तुम्ही जर का घरी येऊन आमंत्रण दिलं असतात ना, आप्पांना भेटला असता, आप्पांची माफी मागितली असती, तर आपले संबंध पुन्हा पहिल्यासारखे सुधारले असते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचं पहिलं दैवत त्याचे आई वडील असतात. आणि ज्या बाईला स्वतःच्या वडिलांचा मान राखता येत नाही, ठेवता येत नाही, अशा बाईला देवीची भक्ती करण्याचा काहीही अधिकार नाहीये. बरं झालं तुम्ही आलात. घरातलं कोणी जवळ असलं की बरं वाटतं. बिचारे दादा कालपासून एकटेच आहेत. नातेवाईक, शेजारचे पाजारचे, मित्रमंडळी सगळे असतात हो, पण बायको गेली की सगळं घर रिकामी होतं. पण जोडीदाराची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मी त्यांची बहीण म्हणून, त्यांची नणंद म्हणून तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. या अत्यंत दुःखाच्या काळात तुम्ही आमच्या कुटुंबाला आधार द्यायला इथे आलात. मनापासून आभार. अहो, धन्यवाद कसले. ललिताताई होत्याच तशा, सगळ्यांना आपल्या वाटणाऱ्या. बरं, आता तुम्ही आलात तर आम्ही निघतो. तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. जयन, अरे बस बस. या हॉस्पिटलचं वातावरण पण ना एकदम भकास असतं. निगेटिव्ह वाईब्स अजिबात आवडत नाही मला. सतत पेशंट्सच असतात इथे.
बरेच पेशंट इथे बराच काळ असतात, कोणाचं ऍक्सिडेंट झालेलं असतं, सगळी अशी निगेटिव्ह वाईब्स असतात. आपल्या जानूचं तसं नाही आहे. आपली जानू काही चक्कर येऊन पडली आहे. ती शुद्धीवर आल्यावर येईल. डॉक्टर आनंदाने घरी पाठवतील तिला. संतोष दादा इतर वेळी कसाही वागत असला ना तरी अशा अडचणीच्या वेळी जयंतला आधार देतोय. खरं तर मी पण बोलायला हवंय, पण श्रीकांतकडे जायला उशीर होतोय. जानूच्या बाजूच्या रूम मध्ये जी बाई होती ना, तिच्या घरचे या बाबतीत अनलकी ठरले. हा, ती म्हणे गाडे पाटलांच्या इथे महाशिवरात्रीच्या पूजेला आली होती. मला एक नाही कळत, ती जर का महाशिवरात्रीच्या पूजेला आली होती तर त्यांच्या घराच्या मागच्या आमराईत काय करत होती? अबे, तिथेच ती डोकं आपटलं तिचं आणि भरपूर रक्तस्राव झाला, त्यामुळे गेली. हा, म्हणजे आता चुकून पडली ती तिकडे का कोणी ढकललं तिला? हे पोलीस शोधून काढतीलच, आणि तिच्या घरचे थोडीच गप्प बसणार आहेत. ते लोक पण जाऊन काही ना काहीतरी करतीलच ना. काय काय नाव होतं त्यांचं? ते नाही कळलं मला. नाव काय होतं कळलं नाही. कळलं ते सांगतो. पण देव पण कसा असतो ना, कशाला मारायचं तिला? तू बस, मी आलो. हं?